यवतमाल से तेलंगाना जा रहे एक सराफा व्यापारी की चांदी से भरी बैग ट्रैवल से चोरी होने के मामले में पुलिस को बड़ी सफलता मिली। इस मामले में पुलिस ने एक आरोपी को गिरफ्तार कर लिया और उसके पास से करीब 7,68,000 रुपए मूल्य की चांदी जब्त की। प्रतीक कोटक नामक सराफा व्यापारी 16 किलो 800 ग्राम चांदी लेकर ट्रैवल्स के माध्यम से यवतमाल से तेलंगाना जा रहे थे। यात्रा के दौरान ट्रैवल्स वाहन भोजन के लिए मोहदा स्थित एक ढाबे पर रुका। इसी दौरान व्यापारी के वाहन से नीचे उतरते ही मौका देखकर चोरों ने चांदी की बैग चोरी कर ली और एक 4 पहिया वाहन से फरार हो गए। घटना के बाद व्यापारी ने पांडर कवडा पुलिस थाने में शिकायत दर्ज कराई, जिसके आधार पर स्थानीय गुन्हे शाखा की टीम ने जांच शुरू की। जांच के दौरान पुलिस ने मुस्ताक उर्फ चिल्लू शमशेर खान को गिरफ्तार किया और उसके पास से 7.68 लाख रुपए मूल्य की चांदी बरामद की। इस घटना में 2 अन्य आरोपी अभी फरार हैं, जिनकी तलाश की जा रही है। यवतमाल के पुलिस अधीक्षक कुमार चिंता ने जानकारी देते हुए बताया कि जल्दी फरार आरोपियों की गिरफ्तारी कर ली जाएगी। सर्वांना नमस्कार, मी स्वागत। आपल्याकडे 22 तारीखला या महिन्याला पांढरकोडा पोलीस स्टेशनला अधीनमध्ये मोहारा म्हणून एक गाव आहे। एक ट्रॅव्हल्स बस यवतमाळतून हैदराबादला जाताना जेवणासाठी 22 तारीखला रात्री 11 वाजता तिकडे थांबल्यानंतर एक गाडी आले, 4 व्हीलर कार, त्याच्यामधून 3 लोक बाहेर येऊन बसमध्ये जाऊन एक बॅगमध्ये सिल्वरचा ऑर्नामेंट्स होता। टोटल ते 16 किलो 827 ग्राम म्हणजे अंदाजा 17 किलोचा सिल्वर्स होता। ते 8 लाख वरत मुद्देमाल आहे। ते बॅग पूर्ण घेऊन ते तिथून पडून गेला होता। हे 22 तारीखला झाले, पण आपल्याकडे 24 तारीखला ते फिर्यादी आपल्याकडे आला होता। थोडा उशीर आल्याबरोबर आपण खूप सिरियसली घेतलेले आहे मुद्दा आणि आपण वेगळे टीम बनवले, म्हणजे पोलीस स्टेशनने वेगळ्या पद्धतीने, आपण एलसीबीने वेगळ्या पद्धतीने हे केला होता। त्याच्या दरम्यान आपल्याला निष्पन्न झाले की हे 3 आरोपी आहेत ते मध्य प्रदेशचे आहे आणि धार जिल्ह्याचे आहे म्हणून आपल्याकडे माहिती आलेली आहे। आणि आपल्या टीम जाऊन तिकडे ऑलमोस्ट 3 दिवस तिकडे थांबले होता। आणि काल आपण त्याच्यामध्ये एक आरोपी आहे मुला खान, रोशन खान म्हणून, त्यांना अटक केलेली आहे आणि त्यांच्याकडून आपण 16 किलो 168 ग्राम एवढा मुद्देमाल पूर्ण रिकव्हरी केलेला आहे। म्हणजे हे वर्थ 7,68,788 चा मुद्देमाल आपण रिकव्हरी केलेला आहे। त्या आरोपीला आपण पांढरकोडा पोलीस स्टेशनला जमा केलेला आहे।